सिया जी त्या दरवाजाबाहेरच उभी होती ती सगळं ऐकून अगदी हादरते. तिला विश्वासच बसत नव्हता. तिच्या डोळ्यांसमोर जे होतं ते खरं होतं, की जे इतक्या वर्षांपासून होतं ते खरं होतं. त्या लोकांच्या बोलण्यामुळे तिला प्रचंड धक्का बसतो. तिला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की ज्या लोकांना ती आपलं कुटुंब मानते तेच तिचे सगळ्यात मोठे शत्रू निघतील. हे सगळं ऐकून ती पूर्णपणे तुटून जाते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. पण लगेचच ती स्वतःला सावरते आणि त्यांना काही समजण्यापूर्वी परत आपल्या खोलीत निघून जाते. पण तिला माहिती नव्हतं त्या घरात प्रत्येक कोपऱ्यात CCTV कॅमेरे लावलेले होते. सिया आपली सगळी कहाणी त्या मुलीला सांगते आणि म्हणते, आता तूच सांग, तुझ्या देवाने माझ्यासोबत काय चांगलं केलंय? त्यांनी माझ्याकडून सगळं काही हिरावून घेतलं, पण तरीही तुझ्या देवाने काहीच केलं नाही. माझ्यासोबत असं काय चांगलं करायचं होतं तुझ्या देवाला, ज्याच्यासाठी त्यांनी माझ्याकडून माझी एकमेव मैत्रीणही हिरावली? सियाचं बोलणं ऐकून त्या मुलीच्याही डोळ्यात अश्रू येतात. पण तरीही ती आपल्या चेहऱ्यावर एक गोड हसू ठेवत म्हणते, माझ्या देवाने नक्कीच तुझ्यासाठी काहीतरी चांगलं ठरवलं आहे. म्हणूनच त्यांनी त्यांची खरी ओळख तुला दाखवून दिली. आणि बघ ना, त्यांनी आपल्याला एकमेकांशी भेटवलं, तेही अशा वेळी जेव्हा आपण दोघेही मृत्यूच्या दाराशी उभ्या होतो. याचा अर्थ स्पष्ट आहे, त्यांना अजिबात नको आहे की तुझ्यासोबत काही वाईट घडावं. मी तुझ्यासारखीच दिसते. तू मरायचं ठरवलं आहे आणि मला जगायचं आहे, पण मी जगू शकत नाही कारण माझा शेवटचा क्षण जवळ आलाय. अशा परिस्थितीत देवाने आपल्याला भेटवलं म्हणजे त्यामागे नक्कीच काही अर्थ आहे. त्यांना असं वाटत नाही की आपण दोघींनीही मरावं. ते म्हणत आहेत की तू जग, जेणेकरून तू आपल्या दोघींसोबत झालेल्या अन्यायाचा बदला घेऊ शकशील. मग ती मुलगी सियाचा हात पकडते आणि पुढे म्हणते, तू तुझी कहाणी सांगितलीस, आता माझी ऐक. त्याच्यानंतर तू निर्णय घे, तुला खरंच मरायचं आहे की जगायचं. माझं नाव दिव्या आहे. मलाही तुझ्यासारखंच माझ्याच माणसांनी धोका दिला. ज्यांच्यावर मी डोळे झाकून विश्वास केला त्यांनीच माझं आयुष्य हिरावून घेतलं. मग दिव्या आपली कहाणी सांगायला लागते आणि जसजशी ती आपली कहाणी सांगू लागते तसतसं सियाच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहू लागतो. ती कहाणी काय आहे ते तुम्हाला पुढे कळेलच. दिव्या वर्तमानात येऊन म्हणते, मी माझ्या आयुष्यात कधीच कोणाकडून काही मागितलं नाही आणि कधीच कुणासमोर मान झुकवली नाही, पण मी तुझ्यासमोर माझं मस्तक झुकवते. कृपया तू त्या मुलीच्या जागी जा आणि मला तुझी जागा दे. जेव्हा तुझ्या पतीला तुझ्या जागी कोणी मिळेल तेव्हा तो आपोआप तुझा पाठलाग थांबवेल. म्हणूनच लवकरच तुझे कपडे मला दे आणि माझे कपडे घालून इथून निघून जा. सिया दिव्याचं बोलणं ऐकून रडत म्हणते, नाही, मी तुला एकटीला सोडून जाऊ शकत नाही. आणि ही मुलगी कोण आहे? जर कोणी मला ओळखलं तर? हे ऐकून दिव्या एक आरसा घेऊन येते आणि सियासमोर धरते. सिया आधी गोंधळून दिव्याकडे बघते आणि मग आरशात पाहते. आरशात त्या अनोळखी चेहऱ्याकडे पाहून ती चकित होते आणि समोर सहज उभी असलेल्या दिव्याकडे धक्क्याने बघते. हे माझा चेहरा नाही. माझ्या चेहऱ्याला काय झालं? आणि हा चेहरा कोणाचा आहे? सिया आश्चर्याने विचारते. हा चेहरा आहे क्रियांशी राठोडचा आणि योगायोग म्हणजे आपल्या तिघींच्या डोळ्यांचा रंगसुद्धा एकच, निळा. शक्यतो हे सुद्धा देवाचा एक संकेत असेल. आजपासून तू क्रियांशी राठोडचं आयुष्य जगशील आणि मी तुझं. दिव्याचं बोलणं ऐकून सिया म्हणते, आणि जर ही मुलगी? तिचं बोलणं पूर्ण होण्याआधीच दिव्या म्हणते, ती आता कधीच परत येणार नाही. ती मेली आहे. म्हणून प्लीज माझं ऐक. पण मी तुला त्या हैवानाकडे कसं पाठवू? मी इतकी स्वार्थी नाही. तू पण माझ्यासोबत चल. असं होऊ शकत नाही. तू जाणते आहेस की दक्ष तुला काहीही करून शोधून काढेल. मग तू काहीही करू शकणार नाहीस. म्हणून मी तुझ्या जागी जाणार आहे आणि तू टेन्शन घेऊ नकोस. मी पूर्ण प्लॅनिंग करून जाईन, ज्यामुळे त्याला अजिबात संशय येणार नाही. तिचं बोलणं ऐकून सिया पुन्हा विचारते, तू खरंच शुअर आहेस ना? होय, पण आता या सगळ्यांचं काही कारणच उरलेलं नाही. माझ्या जगण्याला काहीच उद्देश उरलेला नाही. सियाचं बोलणं ऐकून दिव्या तिला समजावत म्हणते, तू असं कसं म्हणू शकतेस की तुझ्या आयुष्याचा काही उद्देशच नाही? तुझ्या आयुष्याचा उद्देश आहे माझ्या मृत्यूचा बदला घेणं. ज्यांनी मला या अवस्थेत आणलं त्यांना शिक्षा देणं. तुझे आईवडील कसे मरण पावले याची खरी सत्यता जाणून घेणं आणि त्या क्रियांचीचाही बदला घेणं. बाकीची जबाबदारी सिया बनून मी घेईन. फक्त 1 मिनिट शांतपणे विचार कर. दक्ष मानवीला फक्त एवढ्यासाठी मारेल का की तिला कळालं होतं की तो तुला फसवत आहे? तो तिला किडनॅप करूनही ठेवू शकला असता, जोपर्यंत तुमचं लग्न होत नाही. आणि लग्न झाल्यावर जर ती तुला सत्य सांगायला आली असती तरीही तू काहीच करू शकली नसतीस. म्हणूनच मला वाटतं की मानवीला काहीतरी खूप महत्त्वाचं समजलं असणार. कदाचित तुझ्या आईवडिलांचा अपघात झालाच नसेल.
त्यांच्या मृत्यूमागे काही गूढ सत्य दडलेलं असू शकतं. इतकं बोलून दिव्या तिच्या हातातली एक अंगठी काढते आणि सियाच्या बोटात घालते आणि मग तिच्या पॉकेटमधून एक चेन काढते आणि सियाच्या गळ्यात घालते. ती म्हणते, वचन दे की तू त्यांना कधीच माफ करणार नाहीस, ज्यांनी आपल्या दोघींसोबत हे सगळं केलंय. दिव्या सियाकडून जबरदस्तीने वचन घेते. वचन दिल्यावर सिया म्हणते, ठीक आहे, मी दुसरी ओळख घेऊन जगायला तयार आहे, पण या घरातल्या लोकांना मी ओळखणार कशी? माझ्याकडे ना फोन आहे ना पैसे. मी तिच्या घरी जाईन तरी कशी? मी कुणालाही ओळखत नाही. दिव्या तिच्या जवळचा फोन काढते आणि सियाच्या हातात देते. मी जे जे सांगते तू फक्त तसंच करत जा, ते स्वतःच तुला ओळखून घेतील. इतकं सांगून दिव्या सियाचा ठेवलेला लग्नाचा जोडा आणि तिची सर्व दागदागिने घेते. सिया तिला एक शेवटचा प्रश्न विचारते, तू खरंच त्या कैदेत जायला तयार आहेस? तुला जितकं सोपं समजतेस तेवढं हे नाही आहे. तो माणूस खूप धोकादायक आहे. तू काळजी करू नकोस, मला काही होणार नाही. असं म्हणताना दिव्याच्या चेहऱ्यावर एक रहस्यमय स्मित येतं, जे सिया बघू शकत नाही. दुसऱ्या बाजूला दक्ष त्याच्या प्रायव्हेट विला डेव्हिल मेन्शनमध्ये पोहोचतो. ज्यांना त्याने सियामागे पाठवलं होतं ते सगळे त्याच्यासमोर मान खाली घालून उभे असतात, पण कुणालाही काही बोलायची हिंमत होत नाही. दक्ष त्यांच्यावर ओरडतो, कुठे गेली ती? तुम्ही इतके सारे असून सुद्धा तिला पकडू शकला नाही? तुम्ही सगळे निकम्मे आहात. जा, कुठेतरी जाऊन बुडून मरा. दक्ष एवढ्या जोरात ओरडतो की ते सगळे घाबरून थरथर कापू लागतात. त्यातलाच एक जण धाडस करून म्हणतो, जेव्हा आम्ही तिचा पाठलाग करत होतो तेव्हा मध्येच एक गाडी आली आणि त्या गाडीचा फायदा घेऊन ती आम्हाला चकमा देऊन पडून गेली. तोपर्यंत खूप अंधार झालेला होता आणि ती कुठे गायब झाली हे समजलं नाही. त्याचं ऐकून दक्ष आपलं डोकं थोडं वाकवत हसत म्हणतो, वा, खूप मोठी माहिती दिलीस तू मला. इतकी मोठी माहिती दिल्याबद्दल एक थँक्यू गिफ्ट तर बनतोच ना तुझ्यासाठी. असं म्हणत तो आपली बंदूक काढतो आणि त्याला शूट करतो. मग बाकीच्यांकडे रागाने बघतो आणि म्हणतो, तुम्ही सगळे इथे माझी आरती करायला आलायत का? शोधा तिला, मला ती हवीच आहे. आणि जोपर्यंत बटरफ्लायविषयी काही सापडत नाही कोणीही माझ्यासमोर येऊ नका. कारण जर आलात तर पायांनी याल, पण परत जायला जिवंत राहणार नाही. इतकं बोलून तो आपल्या रूममध्ये जातो. त्याच्या रूममध्ये सर्वत्र अंधार असतो. रूममध्ये गेल्यावर तो 2 वेळा टाळ्या वाजवतो आणि लाईट्स आपोआप ऑन होतात. लाईट्स ऑन होतात संपूर्ण खोली उजळून निघते. रूमच्या भिंतींवर सगळीकडे सियाचे फोटो लावलेले असतात, जे त्या उजेडात आणखीनच सुंदर आणि भयंकर दिसू लागतात. दक्ष सियाचा एक मोठा फोटो, जो संपूर्ण भिंतीला आपल्या सौंदर्याने व्यापून टाकत होता, त्याच्या जवळ जातो. तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत तो म्हणतो, बटरफ्लाय, कुठे निघून गेलीस तू मला सोडून? तुला माहिती आहे ना मी तुझ्यावर किती प्रेम करतो? किती वेळा समजावलं होतं मी तुला. इतकं बोलून तो अचानक जोरात ओरडतो, समजावलं होतं की नाही? त्याचा आवाज जर कोणी ऐकला असता तर तो घाबरून थरथर कापायला लागला असता. तो बाजूला ठेवलेली गरम कॉफी सियाच्या त्या फोटोवर ओततो आणि पुढे म्हणतो, पाहिलंस ना, राग चढवला ना मला. म्हटलं होतं तुला मला सोडून जाण्याचा विचारसुद्धा करू नकोस, पण तू नाही ऐकलंस. मग तो स्वतःला थोडंसं शांत करत म्हणतो, ओह, माझ्या बटरफ्लायला दुखत असेल ना. असं म्हणत तो हातात एक टॉवेल घेतो आणि त्याचं त्या फोटोवर साफ करत जातो. साफ करताना तो म्हणतो, का करतेस असं? का मला राग आणतेस? मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मला माहीत आहे तूही माझ्यावर प्रेम करतेस. प्लीज परत ये ना. साफ केल्यानंतर तो आपले ओठ सियाच्या फोटोवरच्या ओठांवर टेकवतो आणि हळूच चुंबन घेतो. खूप लवकर तू खरंच माझ्या मिठीत असशील आणि मग मला तुझ्या फोटोवर प्रेम करण्याची गरज भासणार नाही. पण तू माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केलास, त्याची शिक्षा तुला मिळेलच. हे सगळं बोलतानाचा त्याचा हावभाव अगदी एखाद्या वेड्यासरासारखा होता. दुसरीकडे मुंबईच्या रस्त्यांवर नेहमीच खूप गजबज असते. त्या रस्त्याच्या कडेला एक मुलगी शांतपणे उभी होती आणि स्वतःशीच बोलत होती, मी जे करायला चालले आहे ते बरोबर आहे की चूक? मग स्वतःला समजावत म्हणाली, जे काही असो, आता तू मागे फिरू शकत नाहीस. तू वचन दिलं आहेस आणि आता तुला ते वचन पूर्ण करावंच लागेल, काहीही झालं तरी. तेवढ्यात तिचं लक्ष समोरून येणाऱ्या गाडीवर जातं. ती आधी त्या गाडीची नंबर प्लेट नीट बघते आणि मग डोळे बंद करून थेट गाडीसमोर येते. अचानक गाडीसमोर मुलगी आल्यामुळे ड्रायव्हर घाबरून तातडीने ब्रेक मारतो आणि एक जोरदार धक्क्यासह गाडी थांबते. पण तरीही त्या मुलीचा अपघात होतो. त्या गाडीच्या आत बसलेली व्यक्ती, जो आपलं काम लॅपटॉपवर करत होता, गाडी थांबताच त्याच्या हातातून लॅपटॉप खाली पडतो
तो रागाने ड्रायव्हरकडे बघत थंड पण कठोर आवाजात म्हणतो, यू इडियट, गाडी चालवता येत नाही तर चालवतोयस कशाला? ड्रायव्हर घाबरून अडखळत म्हणतो, माफ करा सर, अचानक एक मुलगी गाडीसमोर आली होती. हे ऐकून तो व्यक्ती अजूनच रागावतो आणि भडकून म्हणतो, आता इथे माझं तोंड काय बघतोयस? बाहेर जा आणि बघ, ती जिवंत आहे की मेली आहे? त्याचं बोलणं ऐकून ड्रायव्हर पटकन गाडीतून उतरतो. गाडी थांबताच तिच्या मागे येणाऱ्या इतर गाड्याही थांबतात आणि बॉडीगार्ड्सही गाडीतून उतरून एका रांगेत डोकं खाली घालून उभे राहतात. तो व्यक्तीही गाडीतून बाहेर पाहू लागतो. कुणास ठाऊक, त्याला काहीतरी वेगळंच जाणवत होतं. असं काहीसं जणू काही त्याचं खूप खास कोणीतरी त्याच्या आसपास आहे. तो थोडा अस्वस्थ होऊन त्या दिशेने पाहतो जिथे ड्रायव्हर गेला होता. इकडे ड्रायव्हर त्या मुलीकडे जाऊन तिला तपासण्यासाठी तिचा हात पकडणारच इतक्यातच त्या व्यक्तीचं लक्ष एका ओळखीच्या गोष्टीकडे जातं आणि तो त्याच्या थंड आवाजात म्हणतो, डोंट टच हर. पण ड्रायव्हरला ते ऐकू जात नाही. हे पाहून तो व्यक्ती आपला आवाज चढवून रागाने घुरघुरत म्हणतो, आय सेड डोंट टच हर. त्याच्या एवढ्या संतप्त आवाजाने फक्त ड्रायव्हरच नाही तर आसपास उभे असलेले सर्व गार्ड्सही एकदम स्तब्ध होऊन जातात. तो व्यक्ती रिवांश रायचंद गाडीतून बाहेर येतो. वय 28 वर्ष, उंची 6 फूट 2 इंच, गोरा रंग, मस्क्युलर बॉडी आणि आकर्षक व्यक्तिमत्व. रॉयल ब्लू रंगाच्या 3 पीस सूटमध्ये तो खूपच डॅशिंग आणि हँडसम दिसत होता. त्याचा ऑरा एवढा जबरदस्त होता की तिथं उभ्या असलेल्या लोकांच्या हाडांमध्ये शिरशिरी निर्माण होत होती. कोणालाही त्याच्या डोळ्यामध्ये डोळे घालून पाहायची हिंमत नव्हती. तो केवळ बिझनेस वर्ल्डशीच नाही तर अंडरवर्ल्डशीही जोडलेला होता. पण आजपर्यंत कोणीही त्याच्या या मिस्टेरियस व्यक्तिमत्वाचं खरं रूप समजू शकलं नव्हतं. तेवढ्यात एका बॉडीगार्डने थोड्या मोठ्या आवाजात म्हटलं, अरे ही तर तीच मुलगी आहे ना? काय नाव होतं तिचं? क्रियांशी. तो एवढंच बोलतो आणि लगेचच त्याला जाणवतं की कोणीतरी तीव्र नजर त्याच्यावर आहे. तो भीतीने थोडा मागे सरकतो. रिवांश आपल्या डोळ्यांवरचे शेड्स काढतो आणि त्या मुलीपाशी जातो. नंतर फार हळुवारपणे तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला करत त्याच्या बोटांनी तिचा चेहरा स्पर्श करत तो म्हणतो, मी एकदा तुला स्वतःपासून मुक्त केलं होतं, तेही फक्त तुझ्या म्हणण्यावरून. पण त्याची एक अट होती की तू कधीच माझ्यासमोर परत येणार नाहीस. पण पहा, आज पुन्हा तू माझ्यापाशी आली आहेस, तीही स्वतःहून. जेव्हा शिकार स्वतः शिकाऱ्यापाशी येतो तेव्हा शिकाऱ्याचं कर्तव्य असतं त्याची शिकार करण्याचं. आणि यावेळी मी तुझा शिकार करणार आणि तू कितीही प्रयत्न केलास तरी वाचू शकणार नाहीस. इतकं म्हणताच तो अजिबात वेळ न घालवता तिला आपल्या मिठीत उचलतो आणि गाडीत घेऊन जातो. गाडी बाहेर बघत तो एका बॉडीगार्डला आदेश देतो, ड्रायव्हरचे दोन्ही हात तोडून टाका, कारण त्याने माझ्या कॉटन कँडीला स्पर्श करण्याची हिंमत केली. आणि त्या बॉडीगार्डची जीभ कापून टाका, कारण त्याने माझ्या कॉटन कँडीचं नाव घेण्याची हिंमत केली आहे. त्या नावाचा हक्क मी स्वतःलाही दिलेला नाही. रिवांशच्या या शब्दांनी ड्रायव्हर आणि तो बॉडीगार्ड दोघंही गुडघ्यावर बसून त्याच्यापुढे जीव वाचवण्यासाठी विनवण्या करू लागतात. पण रिवांश काहीच ऐकत नाही. एक बॉडीगार्ड येतो आणि त्यांना पकडून घेऊन जातो. थोड्या वेळाने 10 काळ्या रंगाच्या गाड्या हॉस्पिटल बाहेर येऊन थांबतात. त्यातील एका गाडीतून रिवांश क्रियांशीला आपल्या बाहूमध्ये उचलून बाहेर येतो. त्याचे बॉडीगार्ड तातडीने त्याला कव्हर करतात आणि आत घेऊन जातात. हॉस्पिटलमध्ये लगेचच एकच खळबळ उडते. काही मिनिटात हॉस्पिटलचा डायरेक्टर 10 वरिष्ठ डॉक्टरांसोबत येतो आणि रिवांशला फारच विनम्रतेने ग्रीट करतो. एक डॉक्टर पुढे येऊन क्रियांशीची तपासणी करायला जातो. पण रिवांश, ज्याचं संपूर्ण लक्ष फक्त क्रियांशीवरच होतं, जेव्हा त्याला एक मेल डॉक्टर तिच्याजवळ येताना दिसतो तेव्हा त्याचा चेहरा एकदम काळवंडतो. तो त्या डॉक्टरकडे अशा नजरेने बघतो की जणू त्याला डोळ्यांनीच जाळून टाकणार. त्या डॉक्टरला रिवांशच्या नजरेचा एवढा धसका बसतो की तो पटकन 2 पावलं मागे सरकतो. रिवांश हॉस्पिटल डायरेक्टरकडे पाहत शांत पण अंगार भरलेल्या स्वरात म्हणतो, 2 मिनिटांच्या आत मला इथे एक फिमेल डॉक्टर पाहिजे, नाहीतर आज तुझा शेवटचा दिवस असेल, केवळ या हॉस्पिटलमध्ये नाही तर या जगात. रिवांशच्या जडत्या नजरा बघून कोणालाही काही बोलायची हिंमत होत नाही. डायरेक्टर स्वतःच बाहेर जाऊन महिला डॉक्टर घेऊन येतो. थोड्या वेळाने डॉक्टर येते. ती क्रियांशीकडे पाहताच तपासणीसाठी हात पुढे करते. पण तेवढ्यात पुन्हा एकदा रिवांश तिला अडवतो. तुझी हिंमत कशी झाली? तुझ्या घाणेरड्या हाताने माझ्या कॉटन कँडीला स्पर्श करणार? रिवांशचं हे बोलणं ऐकून त्या डॉक्टरला खूप राग येतो, पण भीतीमुळे ती काही बोलू शकत नाही. रिवांश पुन्हा एकदा तिच्यावर रागावत म्हणतो, तुझे ग्लोव्ज कुठं आहेत? डॉक्टर घाबरत हकलवत म्हणते, माझ्याकडे आहेत, आत्ता घालते.
पण रिवांश तडाख्यात तिच्याकडे येतो आणि म्हणतो, तू त्या घाणेरड्या ग्लोव्जने माझ्या कॉटन कॅन्डीला स्पर्श करणार? इतकी तुझ्यात हिंमत? त्या डॉक्टरला रिवांशच्या नजरेखाली घुसमट वाटू लागते. भीतीने तिच्या कपड्यावर घामाचे थेंब जमा होतात. ती डोकं खाली घालून म्हणते, सॉरी सर, चूक झाली. मी दुसरे ग्लोव्ज घेऊन येते. हे ऐकून रिवांश आपल्या बॉडीगार्डकडे एक नजर टाकतो आणि त्याला नवीन ग्लोव्ज आणायला सांगतो. तो डॉक्टरला तिथंच थांबण्याची सूचना देतो. थोड्या वेळाने ती डॉक्टर नवीन ग्लोव्ज घालते आणि व्यवस्थित क्रियांशीच्या जखमा बँडेज करते. मग घाबरत रिवांशकडे पाहून विचारते, सर, मॅडमला इंजेक्शन द्यावं लागेल, देऊ का? रिवांश थोडा वेळ तिच्याकडे बघतो आणि मग खूप धोकादायक पद्धतीने म्हणतो, इंजेक्शन देऊ शकतेस, पण हो, जर तिला थोडंसुद्धा दुखलं ना तर मी तुझा जीव घेईन. ती डॉक्टर मनातल्या मनात क्रियांशीकडे बघून म्हणते, इतकी निरागस मुलगी या राक्षसाच्या हाती कशी अडकली असेल देव जाणे. माझं मन तर तिच्यावर दयेने भरून येतंय. कसं जगत असेल ही बिचारी याच्यासोबत. डॉक्टर धाडस करून तिला इंजेक्शन देते. 2 तास होऊन गेले पण अजूनही क्रियांशी शुद्धीवर येत नाही. हे पाहून रिवांशचा राग वाढत जातो. तो वॉर्डमधून बाहेर येतो. रिवांश आपल्या एका हाताची मूठ घट्ट आवडलेली असते. सगळ्यांना माहीत असतं, जर रिवांश मूठ आवडतोय म्हणजे तो स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतोय. पण जर ती मूठ सुटली तर समोरच्याचं काही खरं नाही. तो थेट एका डॉक्टरसमोर जाऊन उभा राहतो. त्या डॉक्टरची नजर जशी रिवांशवर पडते तशी त्याची शुद्ध सरपते. रिवांश पुढे होऊन त्याची कॉलर पकडतो आणि संतापाने म्हणतो, माझी वाईफ अजूनही शुद्धीवर का आली नाही? रिवांशच्या त्या जबरदस्त गंभीर आवाजाने सगळ्यांची स्थिती खराब होते. कोणालाही त्याच्यासमोर बोलायची हिंमत होत नाही. सगळ्यांच्या तोंडाला जणू कुलूप लागलेलं असतं. रिवांश जोरात ओरडतो, मी विचारतोय, माझ्या कॉटन कॅन्डीला काय झालंय की ती अजूनही होशात आलेली नाही? त्याच्या भयान आवाजाने डॉक्टर आतपर्यंत हादरून जातो आणि मग मोठ्या धीराने म्हणतो, सर, प्लीज आधी शांत व्हा. पण रिवांशच्या डोक्यावर तर वेडच सवार असतं. तो रागानं धगधगत असलेल्या नजरेने डॉक्टरकडे पाहत असतो. जणू म्हणतोय, फालतू गोष्टी नकोत, जे विचारलंय त्याचं उत्तर दे. डॉक्टर अडखळत आवाजात बोलतो, सर, त्यांच्या डोक्याला इजा झाली आहे आणि त्यांच्या शरीरावर ज्या खुणा दिसत आहेत त्यावरून असं वाटतंय की त्यांच्यासोबत काहीतरी वाईट करण्याचा प्रयत्न झाला आहे. आणि रिवांशच्या हाताची मूठ घट्ट होत जाते. आणि काय? रिवांश परत गरजतो. तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. शी इज सेफ. डॉक्टर खूप कष्टाने आपली गोष्ट पूर्ण करतो. खरं तर जेव्हा दक्ष सियावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा त्या झटापटीत तिच्या अंगावर जखमा झाल्या होत्या. आणि जेव्हा डॉक्टर सियाला तपासत होत्या तेव्हा त्या खुणा पाहून तिला वाटलं की कोणीतरी तिच्यासोबत वाईट करण्याचा विचार केला होता. डॉक्टरच्या बोलण्यावर रिवांशच्या डोळ्यांतून ज्वाला निघत होत्या. तो आपल्या हाताची मूठ घट्ट करत विचारतो, कधी शुद्धीवर येईल ती? रिवांशचा हा पुढचा प्रश्न ऐकून डॉक्टर अजूनच घाबरतो. डॉक्टरला समजत नाही की काय उत्तर द्यावं. शेवटी तो डॉक्टर आहे, देव नाही की ज्याला आधीपासूनच माहिती असेल की कोण कधी शुद्धीवर येईल, कोण कधी वाचेल. रिवांश परत आपला प्रश्न रिपीट करतो, मी विचारलं, कधी शुद्धीवर येईल माझी कॉटन कॅन्डी? सर, आम्ही काही निश्चित सांगू शकत नाही, डॉक्टर घाबरत बोलतो. रिवांशची मूठ अजून घट्ट होते. कधी शुद्धीवर येईल ती? तो अत्यंत कठोर टोनमध्ये विचारतो. डॉक्टर घाबरत म्हणतो, त्यांच्या डोक्यावर गंभीर इजा झाली आहे. कधी शुद्धीत येईल ती? रिवांश पुन्हा ओरडतो. डॉक्टर घाबरत बोलतो, त्यांचं बरंच रक्त गेलं आहे आणि त्या खूप अशक्त झाल्या आहेत, त्यामुळे मी काही ठाम सांगू शकत नाही. हे ऐकतानाच रिवांशच्या मुठीचं आवरण सुटतं आणि पुढच्या क्षणी त्याचा मजबूत हात डॉक्टरच्या गळ्यावर असतो. इतर सर्व डॉक्टर भीतीने मागे सरकतात. रिवांश त्याचा गळा आवळत म्हणतो, मी विचारलं, कधी शुद्धीवर येईल ती? डॉक्टरची अवस्था अत्यंत बिकट होते पण रिवांश त्याला सोडत नाही. तो गळ्यावरचा दाब अजून वाढवतच जातो. जिथे उपस्थित कोणाच्यातही हिंमत नव्हती की रिवांशला थांबवेल. डॉक्टरचा श्वास अडायला लागतो. शेवटचं विचारतोय, माझी कॉटन कॅन्डी कधी शुद्धीवर येणार? येईल, थोड्या वेळात येईल, डॉक्टर अत्यंत कष्टाने बोलतो. हे ऐकताच रिवांश त्याला सोडून देतो आणि परत वार्डमध्ये जातो. तिथे त्याच्या वेडसर नजरेने क्रियांशीकडे बघतो. तुझी हिंमतच कशी झाली स्वतःला दुसऱ्याला स्पर्श करू देण्याची? तुला माहीत आहे ना की मी तुझ्यावर कोणाचं लक्ष जाणंही सहन करू शकत नाही, पण तू स्वतःला एका परक्याला स्पर्श करू दिलं, याची शिक्षा तुला मिळेलच. बस एकदा शुद्धीवर ये. तो आपल्या धगधगत्या नजरेने तिला पाहत म्हणतो. हळूहळू संपूर्ण हॉस्पिटलमध्ये ही बातमी पसरते की मिसेस रायचंद इथे ॲडमिट आहेत.
हे हॉस्पिटल तर स्वतः रिवांशचं होतं. हॉस्पिटलमध्ये जेव्हा कुठलाही मोठा निर्णय घेतला जायचा तेव्हा अंतिम निर्णय नेहमी रिवांशचाच असायचा. जेव्हा स्टाफला कळतं की आज त्यांच्या हॉस्पिटलमध्ये खुद्द रिवांश रायचंद यांच्या बायकोला ॲडमिट करण्यात आलं आहे, तेव्हा सगळेच लोक तिला पाहण्यासाठी आतुर होतात. कारण त्यांना हे जाणून घ्यायचं असतं की कोण आहे ती मुलगी जिने एवढ्या भयानक माणसाशी लग्न केलं. एक वार्डबॉय दुसऱ्या वार्डबॉयला म्हणतो, मी ऐकलंय की मिस्टर रायचंदची बायको खूपच सुंदर आहे, अगदी एखाद्या परीसारखी. तेवढ्यात दुसरा वार्डबॉय म्हणतो, फक्त सुंदर असण्याने काही होत नाही. जर ती खरंच मिस्टर रायचंदची बायको आहे तर तीही त्याच्यासारखीच राक्षस असेल. कारण एक राक्षस फक्त दुसऱ्या राक्षसालाच सहन करू शकतो. तेव्हाच तिथं एक नर्स येते आणि त्या दोघांच्या बोलण्यात सामील होऊन म्हणते, बिलकुल नाही, ती तर खूपच सुंदर आणि निरागस आहे. खरं सांगू का, ती अगदी काचेतल्या बाहुलीसारखी वाटते. मी आजवर माझ्या आयुष्यात इतकी सुंदर मुलगी कधीच पाहिली नाही. नर्सचं बोलणं ऐकून ते दोघं म्हणतात, मग आपल्यालाही जाऊन पाहिलंच पाहिजे. कारण जेव्हापासून ती हॉस्पिटलमध्ये आली आहे सगळे तिच्याबद्दलच बोलत आहेत. आपणही पाहूया तरी ही कोण परी आहे. हे तिघं वाटच्या बाहेर उभे राहून विंडोमधून क्रियांशीला पाहू लागतात. एक स्टाफ मेंबर म्हणतो, अरे यार, खरंच खूपच सुंदर आहे ही. त्यावर दुसरा म्हणतो, मी तर हेच विचार करतोय की ती रिवांशसोबत राहत कशी असेल. कारण तो तर एक डेव्हिल आहे आणि हिचं रूप तर एखाद्या एंजलसारखं आहे. ते सगळे आपसात बोलत असतातच तेव्हाच रिवांशची नजर त्यांच्यावर पडते. त्यांच्याकडे पाहून त्याचे डोळे थंड होतात आणि तो पुन्हा आपल्या डेव्हिल अवतारात जातो. एक सेकंदही न दळवता तो वार्डमधून बाहेर येतो आणि थेट त्यांच्यासमोर उभा राहतो. तो सगळ्यांकडे रागाने डोळे वटारून पाहतो. त्यांच्याकडून मिळणाऱ्या नजरा पाहून त्याला समजायला वेळ लागत नाही की हे लोक त्याच्या बायकोकडे अशा नजरेने का पाहत होते. त्याला असं वाटू लागतं की हे लोक त्याच्या कॉटन कँडी त्याच्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सगळ्या स्टाफकडे बघताना रिवांशचे डोळेच नाही तर चेहराही रागाने लाल होतो. तो त्यांच्याकडे वळून गरजतो, हाऊ डेअर यू. हे ऐकताच तिथं उभा असलेला सगळा स्टाफ भीतीने थरथर कापू लागतो. एक फिमेल स्टाफ घाबरत म्हणते, सॉरी सर, आम्ही फक्त हे बघायला आलो होतो की मॅडमला शुद्ध आली की नाही. पण रिवांशच्या भडकलेल्या नजरा त्या फिमेल स्टाफकडे नव्हत्या. त्याचं लक्ष फक्त त्या मेल स्टाफकडे होतं जे त्या फिमेल स्टाफसमोर उभे होते. त्यांच्या जागी एकही हलण्याची हिंमत नव्हती. रिवांशच्या आवाजाने ते फक्त जागेवरच थिजून उभे राहतात. त्यांच्या थरथरत्या शरीरासह ते हलक्या हालचालीने मागे वळतात. थोडंसं डोकं वर करून रिवांशकडे बघतात आणि मग लगेचच डोकं खाली घालून उभे राहतात. सगळे मेल स्टाफ घाबरून मान खाली घालून थरथरत उभे होते. त्यांना स्पष्ट जाणवत होतं की त्यांच्यावर दोन जळजळीत डोळ्यांची जोडी नजर ठेवून आहे. त्यांना हे माहीत होतं की आता जे होणार आहे त्यांनी त्यांचा स्वप्नातही विचार केला नव्हता आणि ते इतकं भयानक असणार आहे की त्याची कल्पनाही करता येणार नाही. कुणालाही एक शब्दही बोलण्याची हिंमत नव्हती. रिवांश त्या सगळ्या मेल स्टाफकडे तसाच जळजळीत नजरेने पाहत राहतो आणि आपले पाय त्यांच्या दिशेने टाकू लागतो. तो जितका त्यांच्याजवळ जात होता तितकं त्यांना वाटत होतं की त्यांच्या मृत्यूचं सावट त्यांच्यावर येत आहे. रिवांश त्या लोकांच्या चेहऱ्याकडे बघत कठोर आवाजात म्हणाला, पुढच्या 1 तासाच्या आत तुम्ही सगळे मला मीटिंग रूममध्ये पाहिजे. आता माझ्या डोळ्यासमोरून गायब व्हा. इतकंच ऐकणं होतं की तिथे उभे असलेले सगळे पुरुष कर्मचारी भीतीने थरथरू लागले. पण काही विचार करून ते तिथून ताबडतोब निघून गेले. थोड्या वेळाने ते सगळे कर्मचारी मान खाली घालून रिवांशसमोर उभे होते. पण जसेच त्यांनी आपले डोळे उचलून रिवांशकडे पाहिलं, त्यांचं कपाळ घामाघूम झालं. त्यांच्या मनात भीतीची लाट उठली. रिवांश एका मोठ्या खुर्चीत राजासारखा बसून त्या सगळ्यांना आपल्या पेटलेल्या डोळ्यांनी पाहत होता. सर्वांना पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक इव्हिल स्माईल उमटली होती. त्याचं व्यक्तिमत्व एवढं भयानक दिसत होतं की जणू मृत्यूचा देवच त्यांच्या समोर बसला होता. पाण्याला तहानलेल्या माणसासारखी अवस्था झाली होती त्यांची. ते स्वतःलाच दोष देत होते की त्यांनी एवढी मोठी चूक कशी केली. कशी काय ते त्या अप्सरासारख्या मुलीमध्ये हरवून गेले. रिवांश आपल्या काळ्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत म्हणाला, तुम्हाला माहीत आहे का बोलावलं इथे तुम्हाला? ते सगळे आज्ञाधारक मुलासारखे मान डोलावतात. हे पाहून रिवांश एका डेव्हिल स्माईलसह पुढे म्हणतो, गुड. तर आता शिक्षा तर मिळालाच पाहिजे ना? सांगा, कशी शिक्षा हवी आहे तुम्हाला? सगळा स्टाफ घाबरून थरथरत्या आवाजात म्हणतात, सॉरी सर, आमच्याकडून चूक झाली. आम्ही तुमची परवानगी न घेता तुमच्या वाटच्या बाहेर जायला नको होतं. प्लीज आम्हाला माफ करा. पुढे कधीच अशी चूक होणार नाही. रिवांश एक सैतानी हास्य करत आपली मान वळवू लागतो आणि म्हणतो, पण चूक तर झाली आहे ना, आणि प्रत्येक चूक ही अशी असावी की पुन्हा कोणी चुकूनही चूक करणार नाही.
हे ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीतीची लाट पसरते. मग रिवांश पुढे म्हणतो, ही चूक होती तुमच्या डोळ्यांची, बरोबर ना? असं बोलून तो त्यांच्याकडे पाहतो आणि पुढे म्हणतो, म्हणून तुमच्या डोळ्यांना तुम्ही स्वतः शिक्षाच द्या, कारण जर मी केली तर जास्त वेदना होतील. चला जा आणि ॲसिड घेऊन या. हे ऐकून सर्व स्टाफ घाबरून थरथरू लागतात, कारण ही शिक्षा त्यांच्या दृष्टीने मृत्यूपेक्षाही भयंकर होती. मृत्यू दिला असता तरी ते परवडलं असतं, अशी ही शिक्षा होती. यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला ही भाग समजण्यासाठी मागचे 2 भाग नक्की पहा. धन्यवाद.